पुढची बातमी, सीईटीच्या उत्तरपत्रिका क्रॉस चेक करता येणार आहेत। गुणांमध्ये अनियमितता आणि असे संपूर्ण आरोप हे आदित्य ठाकरेंनी केले होते आणि त्याच अनुषंगाने आता सीईटीच्या उत्तरपत्रिका या क्रॉस चेक करता येणार आहेत। गुण पडताळणीसाठी उत्तरपत्रिका या दिल्या जातील। विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका या क्रॉस चेक करता येणार आहेत। 27 आणि 28 जूनला या उत्तरपत्रिका क्रॉस चेक करता येतील। तर अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून केलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। महेश, आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांनी सीईटी परीक्षेसंदर्भात खरं तर अतिशय गंभीर असे आरोप केले होते। नेमके काय अपडेट कळतायत? नक्की शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एमएससीईटी साठी बसलेल्या उमेदवारांना वाटप केलेल्या गुणांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप केल्यानंतर या संदर्भात राज्य सीईटी सेलने म्हटले आहे की उमेदवारांना गुण पडताळणीसाठी त्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सदोष स्कोरिंगच्या आरोप मात्र या अधिकाऱ्यांनी सदोष स्कोरिंगच्या आरोपाचं खंडन केलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी काही विद्यार्थ्यांच्या निकालावर आक्षेप घेतलेला होता। ज्यांनी दावा केला, आदित्य ठाकरे यांनी दावा केला होता की सेलने उत्तराच्या आधारे अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले आहेत। एकंदरीत उमेदवारांना वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका दिल्या जात असल्याचा आदित्य ठाकरे यांनी आरोप केलेला होता आणि समान गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळी टक्केवारी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। त्यावर आता सदरचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सत्रात परीक्षा दिली त्यांना समान गुण असूनही वेगवेगळी टक्केवारी मिळणं शक्य आहे, कारण प्रत्येक सत्राचा निकाल हा स्वतंत्रपणे काढला जातो आणि त्यानंतर एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर केली जाते। अगदीच महेश, त्यामुळे आता या उत्तर तपासणी अर्थातच उत्तरपत्रिका क्रॉस चेक करता येणार असून नेमकं पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।